हातुरे नगर इथं असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत श्री वीरभद्रेश्वर आणि कालिका देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। होडगी रोड विमानतळासमोरील हातुरे नगर इथं प्रतिवर्षी श्री वीरभद्रेश्वर आणि कालिका देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येतो। या अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात। दरम्यान यंदाच्या वर्षीही सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी ओम नमः शिवाय नगर इथं ज्येष्ठ समाजसेवक तथा महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सोहळ्याचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। या अंतर्गत युवा नेते वीरेश हत्तुरे यांच्या हस्ते पहाटे 3 वाजता रुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर पहाटे 4:30 ते 5 या दरम्यान अग्निप्रज्वलनाचा कार्यक्रम झाला। सकाळी 8 वाजता मंदिरापासून पुरवंतांसह अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली। सकाळी 11:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अग्निप्रवेशाचा धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडला। असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत हे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले। दरम्यान यंदाच्या वर्षीही सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ समाजसेवक तथा महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सोहळ्याचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान दुपारी 12 वाजता श्रीशैल हत्तुरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। दिवसभर हत्तुरे नगरासह आजूबाजूच्या परिसरातील असंख्य भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी वेदमूर्ती धानय्या स्वामी, दामोदर तोटगंटी पुजारी, प्रशांत तोटगंटी पुरवंत, श्रीशैल खानापुरे, रवी स्वामी, सिद्धाराम एणेगुरे, काशीनाथ एणेगुरे, सुभाष स्वामी, केदार हुमनाबादकर, शंभुलिंगवाले, चंद्रकांत सुतार, सुरेश वंदाले, परमेश्वर गुब्ब्याड, पिरप्पा मरवडे, बाळप्पा सुतार, राजू नंदे, यशवंत पोद्दार, अशोक प्रचंडे, गुरुनाथ आचलेरे, कांतय्या हिरेमठ, सुरेश मसुती, रवी राजमाने, सचिन काटगाव, अक्षय बिराजदार, समर्थ नन्ना, वीरेश स्वामी, समर्थ सुतार, मनोहर सुतार, राकेश पोद्दार, चन्नू कुंभार, शिवराज नंदीकोले आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाला हत्तुरे परिवारासह श्री वीरभद्रेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, श्री कालिका देवी महिला मंडळ सामाजिक संस्था, अक्कन बळक भजनी मंडळ, श्री जयसिद्धेश्वर ग्रुप आदींचं सहकार्य लाभलं।